नमस्कार, मी डॉक्टर सुधा कांकरिया, अहिल्यानगर। खूप खूप आनंद होत आहे की आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना आपल्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर झालेली आहे। आजचा हा अर्थसंकल्प प्रगतिशील आहे, शाश्वत आहे, सर्वसमावेशक आहे, सुशासन आधारित असा आहे। मी अभिनंदन करते अपने माननीय अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस सरांचं की त्यांनी सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। शेतकरी बांधवांसाठी, महिलांसाठी, छोट्यांसाठी, मोठ्यांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि सर्वांसाठीच आणि सर्व प्रकारे कसा अर्थ सहाय्य सगळ्यांना होईल याची दक्षता घेतलेली आहे। खास महिलांचा विचार केला तर लाडकी बहीण योजनेसाठी भरीव तरतूद केलेली आहे। अंगणवाडी सेविकांसाठी आर्थिक नियोजनाचं प्रशिक्षण देण्याचं ठरवलेलं आहे। एकल महिला धोरण राबवायचं खूपच सुंदर असा प्रोजेक्ट आहे आणि खूप महत्वाचा आहे आणि खूप जरुरी असा हा प्रोजेक्ट आहे। लखपती दीदीच्या आहेत त्या आतापर्यंत पुष्कळ झालेल्या आहेत, परंतु आता लक्ष्य आहे की 25 लाख दीदी कशी होतील याच्यासाठी तरतूद चालू आहे। आणि बचत गट ज्या महिला आहेत, बचत गटाच्या महिला, त्यांचं वस्तू बनवणं म्हणजे त्यांचं जे प्रोडक्शन आहे किंवा मार्केटिंग आहे याच्यासाठी उमेद मॉलची तरतूद केलेली आहे। आणि अभिनंदन करते की वारसा याचं किंवा ऐतिहासिक वस्तू आहे, वारसा आहे, संस्कृती आहे, याचं संरक्षण करण्यासाठीही अर्थसंकल्पामध्ये तरतूद आहे। आणि त्यासोबतच आपली युवा पिढीला पुढे जाण्यासाठी, त्यांचे पंख विस्तारून आकाशामध्ये उंच उडण्यासाठी ज्ञान, विज्ञान, संशोधन यालाही प्रोत्साहन दिलेलं आहे। मी खूप खूप अभिनंदन करते। आपला महाराष्ट्र हरित महाराष्ट्र होण्यासाठी सुद्धा याच्यामध्ये आहे आणि यासोबतच आपल्या मराठी भाषेला प्राधान्य देऊन त्याच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या योजना इथे राबवल्या जाणार आहेत। खूप खूप अभिनंदन आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस सरांचं, महाराष्ट्र शासनाचं आणि केंद्र शासनाचं। धन्यवाद।